हे रोज फ्लावर बनवण्याआधी यान कुठलाही कलर वापरा आणि हुक 4 mm चा हुक. ओके, आता सुरुवातीला आपल्याला 48 चेन्स घ्यायच्या आहेत. 48 चेन्स घ्यायच्या आहेत. त्यासाठी पहिला आपल्याला एक स्लिप नॉट करायला लागणार आहे. स्लिप नॉट मागे मी तुम्हाला शिकवलेली. अशी स्लिप नॉट घ्यायची आहे. त्यात हुक टाकायचं आहे आणि त्याला थोडं टाईट करायचं आहे. खूप टाईट नाही करायचं आहे, थोडं टाईट. आणि 48 चेन्स घ्यायच्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 43 44 45 46 47 48 हे झाले आहेत 48 चेन. ओके, अजून एक एक्स्ट्रा करायची आहे 49. ओके, आता ही 49 जी आहे ती लीव करायची, सोडायची आहे आणि त्याच्या शेजारची सेकंड नंबरची ही जी चेन आहे त्यामध्ये आपल्याला हाफ डबल क्रोशे करायचं आहे. हाफ डबल क्रोशे करताना ह्या हुकला, ह्या थ्रेडला ह्या हुकमध्ये घ्यायचं आहे वरती. या हुकला ह्या सेकंड नंबरच्या चेनमध्ये टाकायचं आहे. थ्रेडला बाहेर पुल करायचं आहे. या हुकवर हे 3 लूप्स आहेत. या 3 लूप्सला ह्या थ्रेडला ह्या हुकमध्ये अडकून ह्या 3 लूप्सच्या बाहेर काढायचं आहे. हा झाला फर्स्ट हाफ डबल क्रोशे. आता इथे आपल्याला पहिला आपला स्टिच मार्कर टाकायचा आहे. ओके, सिमिलरली थ्रेडला हुकवर घ्यायचं आहे. हुकला आता हे शेजारच्या चेनमध्ये टाकायचं आहे. हुकला परत थ्रेडमध्ये अडकवायचं आहे. थ्रेडला चेनच्या बाहेर काढायचं आहे आणि हे 3 लूप्स आहेत. पुन्हा ह्या थ्रेडला ह्या हुकमध्ये अडकवायचं आहे आणि ह्या तिन्ही लूप्सच्या बाहेर काढायचं आहे सेकंड. ओके, शेजारच्या चेनमध्ये टाकत चालायचं आहे. प्रत्येक चेनमध्ये एक एक हाफ डबल क्रोशे येणार आहे. असे ॲट लास्ट शेवटपर्यंत आलो की आपल्याकडे टोटल 48 हाफ डबल क्रोशे असे तयार होतात फर्स्ट रोमध्ये. ओके, पुन्हा एकदा दाखवते. चेनमध्ये ओके, थ्रेडला हुकवर. आता इथे आपण आपला हाफ डबल क्रोशेची लाईन संपवलेली आहे. आता आपण नेक्स्ट रोकडे जाणार आहोत. त्यासाठी आपल्याला इथे सर्वात आधी 2 चेन करायच्या आहेत. 1 2. आता इथे ज्यावेळेस आपण ह्या रोवर येणार आहे तर पॅटर्न आपला आता हा बनणार आहे. हा पॅटर्न बनणार आहे. पेटलसाठी लागणारा हा खालचा 3 डबल क्रोशेचा एका सिंगल चेनमध्ये आपण हे 3 डबल क्रोशे बनवलेले आहेत. ओके, आता इथे आपण पहिलं 2 चेन बनवली आहे. रो आपला आपण टर्न करून घेणार आहोत. हे वर्क डबल क्रोशेसाठी ह्या थ्रेडला ह्या हुकवर घ्यायचं आहे. हे 2 चेन सोडून द्यायच्या आणि हे थर्ड चेनच्या खाली आपल्याला हुक टाकायचं आहे. थ्रेड बाहेर काढायचं, पुल करायचं आहे. आणि आता हे 3 लूप्स आहेत. थ्रेडला परत हुकवर घ्यायचं आहे. पहिले 2 लूप्सच्या बाहेर काढायचं आहे. आता हे 2 लूप्स आलेत. परत हा थ्रेड हुकवर घ्यायचा आहे आणि ह्या दोन्ही लूप्सच्या बाहेर काढायचं आहे. ओके, आता हे जे 2 चेन आहेत ना ह्याला आपण फर्स्ट सिंगल क्रोशे म्हणूया. सॉरी, फर्स्ट डबल क्रोशे, हा सेकंड डबल क्रोशे
आता थर्ड डबल क्रोशे त्यात, थ्रेड बाहेर घेतलाय, 3 लूप्स, थ्रेडला पहिल्या 2 लूप्सच्या बाहेर काढलाय, थ्रेडला नंतर 2 लूप्सच्या बाहेर काढलाय. ओके, हे झालंय पेटल्सचं पहिलं हे. ओके, आपल्याला ॲक्च्युली इथे अजून एक डबल क्रोशे टाकायचा आहे. ओके, आपण ह्यात 2 चेनला फर्स्ट डबल क्रोशे नको म्हणायला, कारण तिथे जरा अडचण येऊन जाईल ज्यावेळेस आपण नेक्स्ट राऊंडमध्ये येऊ त्यावेळेस. ओके, पुन्हा एकदा ह्या थ्रेडला आपल्याला ह्या हुकवर घ्यायचं आहे. आता इथे ही जी शेजारची चेन आहे ना, ह्या चेनला स्किप करायचं आहे. ही बघा, ही जी चेन आहे ह्या चेनला स्किप करायचं, यात नाही काम करायचं. तर आपल्याला ह्या त्याच्या शेजारच्या चेनमध्ये इथे काम करायचं आहे. ओके, डबल क्रोशे करायचं तिथे आपल्याला. हुकवर थ्रेडला घ्यायचं आहे, स्किप दिस, द नेक्स्ट वन, थ्रेडला पुल करायचं आहे. हुकवर 3 लूप्स आहेत, थ्रेडला हुकवर अडकवायचं आहे, पहिल्या 2 लूप्सच्या बाहेर काढायचं आहे. आता हे 2 लूप्स आहेत, पुन्हा हुकला थ्रेडमध्ये अडकवायचं आहे आणि थ्रेडला बाहेर पुल करायचा 2 ह्याच्यात. ओके, हा एक डबल क्रोशे झाला आहे. पुन्हा आता हुकला थ्रेडमध्ये घ्यायचं आहे, हुकला चेनच्या आत टाकायचं आहे, थ्रेडला बाहेर काढायचं आहे. 3 लूप्स झालेत, थ्रेडला हुकमध्ये अडकवायचं आहे, पहिल्या 2च्या बाहेर काढायचं आहे, 2 लूप्स आहेत, परत थ्रेडला अडकवायचं आहे, दोघांच्या बाहेर काढायचं आहे. ओके, हा एकाच चेनमध्ये आपले 2 डबल क्रोशे झालेत. पुन्हा आता ह्या सेम चेनमध्ये आपल्याला अजून एक लास्ट डबल क्रोशे करायचा आहे. ओके, आत टाकायचं आहे, बाहेर काढायचं आहे, थ्रेडला घ्यायचं आहे, पहिल्या 2च्या बाहेर काढायचं आहे, नंतरच्या 2च्या बाहेर काढायचं. ओके, येस. ओके, असं सिमिलरली आपल्याला एक स्किप करायचा, त्याच्या नेक्स्टमध्ये जायचं आहे, डबल क्रोशे बनवायचा आहे. एकाच चेनमध्ये आपल्याला 3 डबल क्रोशे करायचे आहेत. परत त्याच्या शेजारची चेन स्किप करायची आहे, त्याच्यात दुसऱ्या चेनमध्ये जायचं आहे, सेकंड नंबरच्या, डबल क्रोशे करायचे आहेत, 3 डबल क्रोशे करायचे आहेत आपल्याला. परत थ्रेडला हुकवर घ्यायचं आहे, स्किप द 1 चेन, इन द नेक्स्ट वन, डबल क्रोशे, 3 डबल क्रोशे घ्यायचे आहेत, एकाच चेनमध्ये 3 डबल क्रोशे. ओके, असंच आपल्याला हे पूर्ण लास्टपर्यंत जायचं आहे. लास्ट कसं करायचं मी ते तुम्हाला सांगते. आधी मी व्हिडिओला पॉज करते आणि ही लाईन माझी इथपर्यंत करून घेते. हे आता आपलं इथे आपल्याला एक लास्ट करायचं आहे, एका चेनमध्ये 3 डबल क्रोशे, 1 2 and 3. ओके, हे असं आता आपले ही सेकंड लाईन पण, सेकंड रो पण झालेली आहे. आता थर्ड रोकडे जाण्याआधी इथे पुन्हा आपल्याला 2 चेन करायचे आहेत, 1 2, आपलं वर्क टर्न करायचं आहे. आता आपल्याला असं अशा डायरेक्शनने वर्क करायचं आहे. आता हे जे 3
डबल क्रोशे एका चेनमध्ये आहे. ह्या 3चे हे जे टॉप्स आहेत ना, ह्याच्यामध्ये आधी तुम्ही बघायचे आपल्याला हे 2 चेन सोडून द्यायचे आहेत. ह्या तिसऱ्यामध्ये एक डबल क्रोशे करायचं आहे पहिलं, हा एक. आणि आता हे जो हे जे 3 मधला हा जो मिडलवाला आहे ना, ह्याच्या टॉपमध्ये जायचं आहे, टॉप चेनमध्ये. तिथे आपल्याला पहिलं एक डबल क्रोशे करायचं आहे आणि पुन्हा सेम ठिकाणी आपल्याला अजून एक डबल क्रोशे करायचं आहे. ओके, पॅटर्न बघा आता. आणि आता हे जे लास्ट आहे, हा लास्ट, ह्याच्यामध्ये आपल्याला एक डबल क्रोशे करायचं आहे. ओके, हे असं दिसतंय. ह्या जे 3 चेन आहे, हे जे 3 डबल क्रोशे आहेत त्याच्यावर आपण काम केलेलं आहे. तर हा जो फर्स्ट डबल क्रोशे आहे त्याच्यावरती एक डबल क्रोशे केला आहे. पहिले 2 चेन करून इथे एक डबल क्रोशे केला आहे. मिडलमध्ये आपण 2 डबल क्रोशे केले आहेत. मिडलच्या चेनमध्ये एकात 2 केलेले आहेत आपण. आणि हा जो थर्ड आहे त्याच्यात एक सिंगल केलेला आहे, सिंगल डबल क्रोशे. आता एक चेन करायची आहे, सिंगल चेन. आणि आता ह्या 2 ग्रुप्सच्या मध्ये ही जी गॅप आहे ना, ह्या 3 आणि ह्या 3च्या मध्ये ही गॅप, त्यातनं आपल्याला ही चेन सिंपल, म्हणजे हा हुक आपल्याला फक्त असंच टाकायचं, ह्याच्यावर काहीच घ्यायचं नाही. हा थ्रेड हुक, फक्त हा हुक आत टाकायचा आहे, हा दोरा बाहेर काढायचा आहे आणि हा दोरा असंच ह्या चेनच्या बाहेर काढायचा आहे. ह्याला म्हणतात स्लिप स्टिच. हे झालेली आहे एक स्लिप स्टिच. ओके, स्लिप स्टिच झाली की हा आता असं तुम्हाला एक असा आकार दिसेल बघा, लीव्स असा हा आकार बनतोय. पुन्हा आता यात आपल्याला एक चेन करायची, एक चेन करायची आहे. पुन्हा आता एक डबल क्रोशे, ह्या पहिल्या चेनमध्ये डबल क्रोशे, ह्या मिडलवाल्या चेनमध्ये 2 डबल क्रोशे आणि ह्या लास्ट चेनमध्ये एक डबल क्रोशे. हा आपला एक पॅटर्न बनतोय जो आपल्याला लास्टपर्यंत रिपीट करायचा आहे. मी तुम्हाला काही पेटल्स अजून बनवून दाखवते. हा एक झाला आहे. आता ह्या मिडलमध्ये 2 करायचे आहेत आपल्याला, 2 डबल क्रोशे. आणि हे लास्टमध्ये आपल्याला एक डबल क्रोशे करायचं आहे. ओके, आणि एक चेन करायची आहे आणि ह्या 2 ग्रुपच्या मध्ये जी गॅप आहे त्यातनं फक्त हुकला टाकून हा थ्रेड अडकवून बाहेर घ्यायचा आहे आणि ह्या थ्रेडला ह्याच्या बाहेर काढायचं आहे. स्लिप स्टिच. पुन्हा एक चेन, पुन्हा एक डबल क्रोशे फर्स्ट चेनमध्ये, सेकंड मिडल चेनमध्ये 2 डबल क्रोशे, 1 2 आणि या लास्टमध्ये एक सिंगल डबल क्रोशे. ओके, चेन 1, या दोघांतनं आत टाकला, थ्रेडला घेतला, बाहेर घेतला आणि डायरेक्ट काढायचं आहे असं स्लिप स्टिच. ओके, असं फॉर्मेशन तयार होते आपलं. आणि हे आपल्याला लास्टपर्यंत करत चालायचं आहे. चेन 1, डबल क्रोशे ऑन द फर्स्ट वन, 2 डबल क्रोशे मध्ये टाकायचे आहेत. हा एक, हा 2. ओके, आणि एक लास्ट ह्याच्यामध्ये एक सिंगल डबल क्रोशे टाकायचा आहे. येस, परत चेन 1, इथे एक स्लिप स्टिच. ह्याला स्लिप स्टिच म्हणतात. फक्त घ्यायचं आहे आतनं, बाहेर काढला की डायरेक्ट त्या लूपच्या बाहेर काढायचं. एकच लूप असतो, त्या लूपच्या बाहेर काढायचं. परत एकदा चेन 1, डबल क्रोशे, एक, मिडलमध्ये 2 डबल क्रोशे टाकायचे,
जस्ट ह्याच्यात सिंगल डबल क्रोशे टाकायचं. ओके, 1 2 1 आणि एक चेन आणि एक स्लिप स्टिच. ओके, हा पॅटर्न शेवटपर्यंत सेम करायचा आहे. ओके, हे असं होणार आहे आपलं वर्क. ओके, आता ह्या लास्ट ठिकाणी आलो आहोत आपण. डबल क्रोशे, मिडलमध्ये 2 डबल क्रोशे, आणि इथे लास्टला 1 डबल क्रोशे. येस, आणि इथे शेवटी चेन 1 आणि आपण इथे कट करून घेऊया थ्रेड आणि यातनं पुल करायचं. ओके, हे झालेलं आहे आपला फ्लावरचा बेस तयार. आता आपण ह्याला असेंबल करूया. ओके, असेंबलिंगसाठी काय काय लागतं मी सांगते. अच्छा, आता फ्लावर असेंबल करूया. असेंबलिंगसाठी आपल्याला एक फॅब्रिक ग्लू लागणार आहे. हे ग्लू गन आहे, ग्लू गनची ग्लू आहे आणि लायटर घेतलं आहे मी. आता असेंबल करण्यासाठी आपल्याला सर्वात आधी इथनं स्टार्ट करायचं आहे. दिसतंय आपल्याला हे जे थ्रेड्स जो सुरुवात केलं होतं ना आपण, ते थ्रेडवर्क इकडे राहणार आहे, हा थ्रेड. आणि आपल्याला हे इथनं स्टार्ट करायचं आहे. तर आपण सुरुवातीला ग्लू गनचा ग्लू घेऊया या स्टिकवर. ओके, आणि इथे असं लावूया, स्टार्ट करूया. ओके, आणि रोल करताना आता इथे आपल्याला फॅब्रिक ग्लूची गरज लागणार आहे. कोणी ग्लू हा गनने पण करता, पण मी प्रेफर करेल की आपण असं करूया. हे जे थ्रेड्स आहेत ना, हे थ्रेड्स तुम्ही आत टक पण करू शकता किंवा मग इथे आपण कट करून घेऊया.
हा असा आपला फ्लावर बनलेला आहे. ओके, याला थोडं सुकू दे. तर ह्या रोजचा हा जो खालचा बर्ड आहे ना, हा बर्ड कसं बनवतं आपण ते बघूया. त्यासाठी मी हा ग्रीन यार्न घेतलेला आहे. आता सर्वात आधी आपण एक मॅजिक रिंग बनवणार आहोत. मॅजिक रिंगसाठी आपल्याला आधी हा यार्न असे 2 फिंगर्सला राऊंड अप करायचा आहे. इथे क्रॉस होतोय. इथनं हा धागा घ्यायचा आहे. हा सर्कल बनतो आता इथे, आणि ह्या इथे ह्याला एक चेन करून घ्यायचं आहे. ओके, हा सर्कल बनला आहे. आता इथे आपल्याला 6 ह्या सर्कलमध्ये आपल्याला 6 हाफ डबल क्रोशे करायचं आहे. ओके, आधी हुकवर थ्रेडला घ्यायचं आहे. ह्या रिंगच्या आत टाकायचं आहे. थ्रेड बाहेर घ्यायचा आहे आणि या थ्रेडला या 3 स्टिचच्या बाहेर काढायचं आहे. हा झाला फर्स्ट हाफ डबल क्रोशे. पुन्हा थ्रेडला हुकवर घ्यायचं आहे. हुकला रिंगच्या आत टाकायचं आहे. थ्रेडला बाहेर घ्यायचं आहे. 3 लूप्स आहेत. पुन्हा थ्रेड हुकवर घ्यायचं आहे आणि 3ही लूप्सच्या बाहेर काढायचं आहे. 2. ओके, 3, 4, 5, 6. हे झाले आपले 6 हाफ डबल क्रोशे. ओके, 1 2 3 4 5 6. ओके, आता हा जो थ्रेड आहे ह्याला आपल्याला पुल करायचं आहे. ओके, याचा रिंग क्लोज होते इथे. आता ही जे फर्स्ट हाफ डबल क्रोशे आहे ना, या हुकला ह्या फर्स्ट हाफ डबल क्रोशेच्या आत टाकायचं आहे. असं दोन्ही चेनच्या आत टाकलं की हा थ्रेड हुकवर घेऊन बाहेर काढायचं आहे आणि लगेच ह्याच्या बाहेर घ्यायचा, म्हणजे हा सर्कल क्लोज झाला आहे. ओके, हा सर्कल क्लोज झाला आहे. आता इथे आपल्याला 6 चेन घ्यायच्या आहेत. 1 2 3 4 5 6. ओके, आता हे 6 चेन झाल्या की ह्या चेन्समध्ये ना आपल्याला वर्क करायचं आहे. आता ही फर्स्ट चेन सोडायची. या सेकंड चेनमध्ये आपल्याला हुक टाकायचं आहे आणि पहिलं स्लिप स्टिच घ्यायची आहे डायरेक्ट. ओके, आता हा त्याच्या नेक्स्ट चेनमध्ये टाकायचा आहे. थ्रेडला बाहेर घ्यायचं आहे आणि इथे सिंगल क्रोशे करायचं आहे. ओके, आता या नेक्स्ट स्टिचमध्ये टाकायचं आहे. आधी ह्या नेक्स्ट स्टिचमध्ये आपल्याला हाफ डबल क्रोशे करायचं आहे. हाफ डबल क्रोशेसाठी थ्रेडला हुकवर घ्यायचं आहे. हुकला चेनमध्ये टाकायचं आहे. थ्रेडला पुल करायचं आहे बाहेर. हुकवर 3 लूप्स आहेत. पुन्हा हुकवर थ्रेडला घ्यायचं आहे आणि 3ही लूप्सच्या बाहेर काढायचं आहे हाफ डबल क्रोशे. ओके,
आणि आता ह्या 2 स्टिच जे बाकी आहेत, ह्या 2 स्टिचमध्ये आपल्याला एक एक डबल क्रोशे करायचं आहे. ओके, डबल क्रोशेसाठी थ्रेडला हुकवर घ्यायचं आहे, हुकला चेनच्या आत टाकायचं आहे, थ्रेडला बाहेर काढायचं आहे. 3 लूप्स आहेत, थ्रेडला हुकमध्ये घ्यायचं आहे, पहिल्या 2 लूप्सच्या बाहेर काढायचं आहे, 2 लूप्स आलेत, परत थ्रेडला घ्यायचं आहे आणि शेवटच्या 2 लूप्सच्या बाहेर काढायचं आहे. ओके, हा एक डबल क्रोशे. आणि आता ह्या शेवटच्या ह्याच्यामध्ये अजून एक डबल क्रोशे करायचं. ओके, ओके, हे असं बनलं. ओके, आता ह्या चेनमध्ये आपल्याला हा जो सर्कल आहे ना, 6 हाफ डबल क्रोशेचा जो सर्कल आहे ना, पहिला आपण स्लिप स्टिच घालून ज्यावेळेस 6 चेन केल्या ह्यामध्ये, तर ह्याच्या शेजारी ही जो चेन आहे त्यामध्ये टाकायचं आहे आपलं हुक, थ्रेड बाहेर काढायचं आहे आणि तिथे एक स्लिप स्टिच करायचं आहे, स्लिप स्टिच. ओके, आणि इथे पुन्हा एकदा 6 चेन घ्यायच्यात. 1 2 3 4 5 6. ओके, आणि हे जे इथे जसं बनवलं आहे ना, सेम इथे पण बनवायचं आहे. एक चेन सोडायची आहे, नेक्स्ट चेनमध्ये एक स्लिप स्टिच टाकायची आहे, त्याच्या शेजारच्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशे घ्यायचा आहे, त्याच्या शेजारच्या चेनमध्ये एक हाफ डबल क्रोशे घ्यायचा आहे, आणि हे जे लास्ट 2 चेन्स आहेत त्याच्यामध्ये एक एक डबल क्रोशे घ्यायचा आहे. आणि हे शेजारच्या चेनमध्ये इथे टाकलं होतं, आता हे शेजारच्या चेनमध्ये टाकून इथे एक स्लिप स्टिच करायची आहे. ओके, हे सेकंड झालं आहे. आता इथे पुन्हा आपल्याला सेम करायचं आहे. 6 चेन्स, 1 2 3 4 5 6. फर्स्ट चेन सोडून द्यायची, सेकंड चेनमध्ये एक स्लिप स्टिच, त्याच्या शेजारच्या चेनमध्ये सिंगल क्रोशे, त्याच्या शेजारच्या चेनमध्ये हाफ डबल क्रोशे, आणि लास्ट 2 मध्ये एक एक डबल क्रोशे. ओके, आणि ह्या नेक्स्ट चेनच्या इथे एक स्लिप स्टिच द्यायची आहे. ओके, आता सेम असे यात आणि यात असे आपल्याला टोटल 5 हे फ्लावर बर्ड्स बनणार आहेत, म्हणजे 5 पेटल्स बनणार आहेत फ्लावर बर्डचे. मी दाखवते पुन्हा. फर्स्ट स्किप करायचं, सेकंडमध्ये टाकायचं आहे, एक सिंगल क्रोशे घ्यायचं आहे, नेक्स्ट ह्याच्यात एक सिंगल क्रोशे, पहिलं स्लिप स्टिच, दुसरं सिंगल क्रोशे, तिसरा हाफ डबल क्रोशे, चौथा डबल क्रोशे, आणि पाचवा पुन्हा एक डबल क्रोशे. ओके, इथे आपल्याला एक स्लिप स्टिच. आता ही एक बनले. परत एकदा 6 2 3 4 5 6, skip 1 and the next slip stitch, त्याच्यानंतर सिंगल, त्याच्यानंतर हाफ डबल, त्यानंतर 2 डबल क्रोशे.
आणि इथे स्लिप स्टिच. अजून एक बनणार आहे. 6 चेन घ्यायचं आहे परत. 1 2 3 4 5 6. एक स्लिप स्टिच, एक सिंगल क्रोशे, एक हाफ डबल, नेक्स्ट ह्याच्यात डबल. आणि इथे एक टाकून आपल्याला स्लिप स्टिच करायचं आहे. एक सिंपल चेन करायची इथे, म्हणजे लॉक होऊन जाते आपल्या इथे. आणि इथे थ्रेडला कट करायचं आहे. ओके, हे बनलं आपलं बर्ड. आता हे जे एक्स्ट्रा थ्रेड्स आहेत ना, ते आपण आत लपवून देऊया. हे एक्स्ट्रा थ्रेड्स आपण आत लपवून देऊया. तर हे जे टेल्स आहेत ना, हे टेल्स आपण अशा नीडल्स असतात, त्या नीडल्सने आपण आत हाईड करून टाकूया. आपण कट करूया. आता हे जे फ्लावर बनलं आहे आपलं, हे ह्याच्या आत टाकायचं आपल्याला. असं बनलं आपलं फ्लावर. ओके, तर ह्याला इथे ग्लू गनने हे करूया आपण. हे बेस आपल्याला अजून फाईन स्टिक करून घेता येईल. कशाही पद्धतीने तुम्ही स्टिक करू शकता. ग्लू गनने, फॅब्रिक ग्लूने, कशाने स्टिक करू शकता. आता इथे परत आपल्याला स्टेमला आपल्याला थ्रेड हे करूया, वाइंडअप करून घेऊया. तर हे वाइंडिंगचा व्हिडिओ ॲक्च्युली फार इझी आहे वाइंडिंग पण.
आहे फक्त स्टेमला आपल्याला असं. आज आपण सुंदर असा रोज तयार केलेला आहे, बघू शकता तुम्ही.